रसिकांनो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आयुष्य जगत असताना आपण अनेकांच्या घरातलं वातावरण बघतो. बाप लेकांचं बऱ्याच जणांचं पटत नाही. पण दोस्तानो, आपल्या घरात जर बाप लेकाचा एकमेकांशी सतत संवाद होत असेल, बोलणं होत असेल, एकमेकांच्या निर्णयाला एकमेकांच्या पाठीशी उभं राहत असतील, एकमेकांना समजून घेत असतील, नुसता बाप म्हणत असेल, तू कर, काही कर, काय झालं तर मी आहे सांभाळून घ्यायला, मी आहे पाठीशी. दोस्तानो, बाप लेकांमध्ये मैत्री असेल, प्रेम असेल, माया असेल, आदर असेल, तर त्या घरा इतकं कोणतंच घर सुखी आणि आनंदी नसतंय. दोस्तानो, बाप जेव्हा लेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, तेव्हा तो लेक सगळं जग जिंकण्याची ताकद ठेवत असतो. आणि मुलानं सुद्धा तितकाच बापाचा आदर केला पाहिजे. आणि जर असं असेल तर ते घर नक्की हसेल आणि ते घर ताठ मानेनं उभं असेल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणासाठी कितीही करा, शेवटी समोरून एकच वाक्य येतं, उपकार नाही केलं. आयुष्य हे एकदाच आहे. दुसऱ्याचा चालक होण्यापेक्षा स्वतःच्या दुनियेचं मालक व्हा. कधी कधी सुंदरतेपेक्षा एखाद्या व्यक्तीचा साधेपणा मन हिरावून घेतो. आपलं दुःख मोजक्या 1% माणसापाशी व्यक्त करा, कारण 50% लोकांना त्याची काही पर्वा नसते. आणि एकूण 50% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचा आनंद असतो. मुली आपलं दुःख कधीच दाखवत नाहीत. ते आतून रडत असतात. किती त्रास झाला तरी त्यातून खूप कणखर आहेत असं स्वतःला समजावून सांगत असतात. आणि प्रत्येक संकटाला सामोरं जात असतात. त्या लोकांसाठी लाईफ कधी सोपी नसते, ज्यांचा स्वभाव खूप हळवा आणि अति विचार करणारा असतो. आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे. आणि हृदय दुखावणारी व्यक्ती ही समोर असतानाही हसता आलं पाहिजे. स्वतः कमवायला जेव्हा चालू कराल, तेव्हा आपल्या आवडी या आपोआप कमी होत असतात. कारण बापाच्या जीवावर विमान देखील घेऊ वाटत असतं. आपण कधी वाऱ्याची दिशा बदलू शकत नसतो, परंतु आपण आपली पतंग निश्चितच नियंत्रित करू शकतो. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतं उत्तर नसतं. आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नसते. ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो, तो वेळ पाहतो. आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो, तो वेळ साधत असतो. निखळ हसणाऱ्या चेहऱ्याला सौंदर्याची गरज कधीच नसते. आयुष्याकडून खूप जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचं दुःख हे खूप मोठं असतं. जीवापाड जपलेलं पाखरू आकाशात उडून जातं आणि आपण
माणसांकडून अपेक्षा ठेवतो. कोणाच्या माग इतकंही वाहत जायचं नाही की चांगलं वाईट योग्य अयोग्य समजणं हे बंद होईल. वेळेच्या पहिलं आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला नाही मिळत. आपल्या वाटेत अनेक लोक अडथळं आणायला टपलेली असतात, पण आपण मात्र त्यांचा विचार कधीच करायचा नसतो. कारण ज्याला काहीच येत नाही त्याला दुसऱ्याला नावं ठेवायला आणि अडथळं आणायला चांगलं जमत राहतं. सर्वांना समजून घेणाऱ्या आणि सर्वांना सांभाळणाऱ्या व्यक्तीला शेवटी एकटं पाळलं जातं. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशीब सुद्धा हारत असतं. दुसऱ्याला टोपी घालताना माणसानं हे कधी विसरू नये की आपल्या प्रत्येक कर्माचा OTP देवाला जातो आहे. लोकांचं कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ असावी लागते. कुणाच्या बोलण्यानं तुटून जाऊ नका आणि कुणाच्या बोलण्यानं झुरत बसू नका. आपण आपलं आयुष्य हे थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि ज्याला नाही आवडेल तो जळत बसेल. 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला. त्याला शोधण्यासाठी 5 रुपयांची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचं महत्त्व त्याच्या किमतीवर नसतं, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असतं. कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नसतो, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन जात असतं. वेळेला महत्त्व द्या. जिथं महत्त्व नाही तिथं वेळ वाया घालवू नका. वडिलांचं कष्ट जर डोळ्यासमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज पडत नसते. बाप हा पाठीशी उभा असला की काही करण्याचं सामर्थ्य मनगटात येत असतं. बरीच लोक खोटी असतात, कारण शपथ घेऊन सुद्धा विश्वास तोडतात. आयुष्यात स्ट्रगल करत असताना सगळ्यात जास्त गरज ही घरच्यांच्या सपोर्टची असते. कोणत्याच गोष्टीचा माज नसावा, कारण वेळ प्रत्येकाची येत असते. ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांच्यावर कधी राग ठेवू नका, कारण त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही वेळेनुसार मिळत असतात. आपलं आयुष्य हे एक दिवस नक्की संपणार आहे, त्यामुळं कोणत्याच गोष्टीचा गर्व बाळगू नका. ज्या गोष्टींचा अंतच नाही त्यांना एखादं सुंदर वळण देऊन सोडून द्यायचं असतं. काही नाती फक्त एकच गोष्ट मागतात, ते म्हणजे वेळ. दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला, नाहीतर या जगातील सर्वात चांगल्या माणसाशी बोलणं हे राहून जाईल.
सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजानं गर्दीतही उठून दिसतात.